सोशल मीडियावर टर्की आणि पाकिस्तानच्या घट्ट मैत्रीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे आणि आता असं बोललं जातंय की पाकिस्तानने ड्रोन्स टर्की बनावटीचे वापरलेत, विशेषतः भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर। पण या तिघांमधील खरं नातं काय आहे आणि भारतासाठी याचा खरोखर काही धोका आहे का? चला एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया ही इंटरनॅशनल पॉलिटिक्सची गुंतागुंती। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राइम टाइम महाराष्ट्र। टर्की आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खूप जुने आणि मजबूत आहेत। हे दोन्ही देश अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर एकमेकांना पाठिंबा देतात। उदाहरणार्थ फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF मध्ये टर्कीने पाकिस्तानला अनेकदा ब्लॅकलिस्ट होण्यापासून वाचवले। FATF ही पॅरिस मधील एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला आर्थिक मदत यावर लक्ष ठेवते। पाकिस्तान 2018 ते 2022 पर्यंत FATFच्या ग्रे लिस्टवर होता। टर्की, चीन आणि सौदी अरेबिया सारख्या देशांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान ब्लॅकलिस्ट होण्यापासून बचावला। यामुळे टर्की पाकिस्तानचा जवळचा मित्र आहे हे स्पष्ट होतं। पण याचा अर्थ टर्की थेट भारताविरुद्ध काही करतोय का, यावर आपण पुढे बोलूयात। दुसरीकडे टर्की आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण क्षेत्रातही जवळचं सहकार्य आहे। टर्कीने पाकिस्तानच्या नौदलाला मिलगम क्लास करवेट्स म्हणजेच युद्ध नौका पुरवल्यात, ज्या पाकिस्तानच्या नौदलाला बळकटी देतात। याशिवाय टर्कीचे बैरक्टार TB2 ड्रोन पाकिस्तानकडे आहेत, जे आधुनिक युद्धात महत्त्वाचे मानले जातात। पण सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की टर्कीने पाकिस्तानला स्वस्त ड्रोन किंवा लष्करी सामानाने भरलेली जहाज पाठवली आहेत, ज्याचा उपयोग भारतावर हल्ले करण्यासाठी होतोय। याबाबत कोणताही ठोस पुरावा तर नाही। काही बातम्यांनुसार टर्कीच्या C-130 हर्क्युलिस विमानांनी पाकिस्तानला लष्करी सामान पाठवलं, पण हे भारताविरुद्ध आहे की फक्त पाकिस्तानच्या संरक्षणासाठी हे मात्र स्पष्ट नाहीये। तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आपल्याला नवीन नाही, ते तर जगजाहीरच आहेत, विशेषतः काश्मीरच्या मुद्द्यावरून। पण टर्कीने नेहमीच काश्मीर बाबत पाकिस्तानला समर्थन दिले आणि त्यामुळे कुठेतरी भारत टर्की संबंध थोडे ताणले गेलेत। पण भारत एक शक्तिशाली देश आहे। भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कर सतत सज्ज आहेत। सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 3.0 किंवा कराची पोर्टवर हल्ला झाल्याच्या बातम्या पसरल्या, पण त्यांचंही कोणतंही अधिकृत कन्फर्मेशन नाही। त्यामुळे आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे, पण घाबरण्याची गरज नाही। आता काही लोकांचा असा दावा आहे की टर्की एकीकडे पाकिस्तानला सपोर्ट करते आणि दुसरीकडे भारताशीही व्यापार सुरू ठेवलाय। उदाहरणार्थ भारताने बैरक्टार ड्रोन घेण्याचा प्रस्ताव दिला होता, पण टर्कीने तो नाकारला। यावरून काहींना वाटतं की टर्की एक कमर्शियल आणि डिप्लोमॅटिक गेम खेळतोय, म्हणजे दोन्ही बाजूंना सांभाळतोय। पण याचं खरं कारण त्यांच्या पाकिस्तानासोबत असलेल्या जुने मैत्रीपूर्ण संबंधही असू शकतात। त्यामुळे याला कमर्शियल खेळ म्हणणं योग्य आहे का, की ही एक फक्त टर्कीच्या पाकिस्तानशी असलेल्या मैत्रीचा भाग आहे? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एकंदरीत पाहिलं तर टर्की, पाकिस्तान, इंडिया यांचं नातं खूप जटिल आहे। टर्की आणि पाकिस्तानची जवळीक भारतासाठी थोडी चिंता निर्माण करते, पण याचा अर्थ थेट युद्ध किंवा हल्ले होणार असं नाही। भारताची संरक्षण यंत्रणा सक्षम आहे आणि भारतीय नौदल, हवाई दल सतत सज्ज आहेत। पण सावध राहणं गरजेचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात कधीही काहीही अचानक घडू शकतं। त्यामुळे यावर तुमचं मत काय? टर्की खरंच कमर्शियल खेळ खेळतोय का, की ही त्यांची राजनैतिक रणनीती आहे? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।